पाटण जवळील हे प्राचीन मंदिर ज्या ठिकाणी पांडवांनी सुद्धा अधिवास केला आहे हे आहे प्रतिकाशी म्हटलं जाणारं धारेश्वर मंदिर. या ठिकाणी दर्शन केले की काशीला जाण्याचं पुण्य मिळतं असे म्हणतात. या ठिकाणी एक पाताळ गंगा देखील आहे जी कोल्हापूरच्या रंकाळा तलावाशी जोडली गेली आहे. या ठिकाणी पूर्वी नारळ आणि ओटी सोडली जायची जी 3 दिवसानंतर कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये मिळायची. आणि या ठिकाणी असलेले शिवलिंग दरवर्षी पोहभर अंतराने मोठी होत जाते. आतापर्यंत ही शिवलिंग 7 ते 8 फूट एवढी मोठी झालेली आहे. आणि याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी आपला शिरछेद करून श्री महादेवांना अर्पण केलता. या मागचा काय इतिहास आहे ते येथील लोकल आहे त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एका नैसर्गिक गुहेसारख्या कड्याखाली बांधलं गेलं आहे. पावसाळ्यात कड्यावरून पडणाऱ्या पाण्यातून एक नैसर्गिक पाण्याची चादर तयार होते आणि येथील दृश्य अक्षरशः स्वर्गासारखं वाटतं. चला आता पत्ता सांगतो. पाटण मधून चाफोळी रोडला चाफोळी गावाच्या थोडं मागं हे नंदी महाराज दिसतील. तेथून थोडं आपल्याला वर जायचं आहे. तेथून वर आलात की डाव्या बाजूला अजून एक छोटे नंदी महाराज दिसतील. त्या रस्त्यातून चढत वर गेलात की समोरच आपल्याला धारेश्वर मंदिर दिसेल. या मंदिरात येऊन एकदा तरी अनुभव घ्या. आणि याआधी तुम्ही जर या मंदिरात आला असाल तर कमेंट मध्ये तुमचा अनुभव काय होता हे नक्की सांगा. रामकृष्ण हरी.